एका थोर विचारवंताने म्हटले आहे, सुव्यवस्था ही सर्व गोष्टींचा पाया आहे. काय हा पाया आमच्या विचारांचाही आहे, की तो आम्ही पायदळी तुडवतो? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, परमेश्वर हा सुव्यवस्थेचा परमेश्वर आहे. त्याची प्रत्येक योजना पद्धतशीर आणि मानवासाठी कल्याणकारी असते. मागील कार्यक्रमात आपण परमेश्वराने इस्रायल लोकांची शीरगणती केलेली पाहिली. आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की आता परमेश्वराने त्यांना राहण्याची जागा, निशाण, ध्वज आणि वंश नेमून दिला. तसेच लेवी वंशातील लोकांना त्यांची कर्तव्ये नेमून दिली. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मला खात्री आहे की आपण सर्व आजच्या अध्ययनात भाग घेण्याकरिता तयारीत आहात. आज आम्ही गणनाचे पुस्तक ह्याच्या 2ऱ्या अध्यायावर आणि त्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायाच्या काही वचनांवर विचार करणार आहोत. तर अवश्य उघडा जुन्या करारातील गणनाचे पुस्तक. पहिल्या अध्यायात आम्ही जी इस्रायलांची गिनती केल्या गेली, जी जनगणना केल्यात आली, त्याविषयी आम्ही पाहिले. प्रत्येक इस्रायलाला तो कोण आहे हे माहीत व्हायला हवे होते. त्याची पार्श्वभूमी त्याला माहीत असायला हवी होती. अरण्यातील संपूर्ण काळात त्यांनी कोठे छावणी करायची व कधी पुढे कूच करायचे, सर्वात प्रथम कोण जाईल, सगळ्यात शेवटी कोण जाईल, कोणाला कधी आपला डेरा हलवायचा, हे सर्व देवाच्या मार्गदर्शनानुसार आणि पद्धतीनुसार त्यांना सांगण्यात आले होते. आम्हाला सांगण्यात आले आहे श्रोत्यांनो की त्यांनी त्यांच्या डेऱ्यावर निशाण उभारले, ध्वज उभारले. आता ह्या ध्वजांवर काय लिहिले होते किंवा काय त्यावर चित्रित करण्यात आले होते? 2 अभ्यासकांनी, जे पवित्र शास्त्राचे फार महान अभ्यासक आहेत, त्यांनी ह्याविषयी काय लिहिले ते मला आपणाला सांगू द्या. मोशेचे नियमशास्त्र किंवा जुना करार आम्हाला ह्याविषयी काहीच सांगत नाही. धर्मगुरूंच्या परंपरेनुसार यहुदाच्या वंशाचे चिन्ह सिंहाची प्रतिमा होती. रुबेनचे माणसाप्रमाणे किंवा माणसाच्या डोक्याप्रमाणे चिन्ह होते. एफ्राईमचे बैलाची प्रतिमा होती. दानचे गरुडाची प्रतिमा होती. एहेजकेलचे पुस्तक 1 अध्याय आणि 10व्या वचनात जे वर्णन करण्यात आले आहे, ते ह्या 4 ध्वजांद्वारे सादर करण्यात आले. एहेजकेलचे पुस्तक 1 अध्याय आणि 10वं वचन सांगतं, त्या चौघांच्या मुखांपैकी एक मुख मनुष्याचे होते. त्या चौघांचे उजव्या बाजूचे एक मुख सिंहाचे होते. त्या चौघांचे डाव्या बाजूचे एक मुख बैलाचे होते आणि त्या चौघांचे एक मुख गरुडाचेही होते, अशी त्यांची मुखे होती. श्रोत्यांनो, परंतु ह्या बाबतीत मी अधिक बोलू इच्छित नाही, कारण ते माझ्याकरिता धोक्याचे ठरेल. त्या ध्वजावर नाव असो किंवा एखादी आकृती असो, ते आमच्यासाठी महत्त्वाचे नाही, कारण परंपरेनुसार लक्षात घेण्यात आलेल्या अनेक गोष्टी चुकीच्या सुद्धा ठरू शकतात. आता 2ऱ्या अध्यायाच्या पहिल्या 3 वचनांना आपण पाहूया. गणनाचे पुस्तक 2रा अध्याय पहिली 3 वचने. परमेश्वराने मोशे व आरोन ह्यांना सांगितले, दर्शन मंडपाच्या प्रत्येक बाजूच्या समोर व त्याच्या सभोवती इस्रायल लोकांनी आपापल्या निशाणापाशी व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याच्या ध्वजेपाशी आपले डेरे द्यावेत. पूर्वेस उगवतीकडे ज्यांनी आपापल्या दलांप्रमाणे डेरे ठोकावयाचे, ते यहुदाच्या छावणीतील निशाणाचे लोक असावे. यहुदा वंशाचा सरदार अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा. लक्षात घ्या श्रोत्यांनो की त्यांनी दर्शन मंडपाच्या प्रत्येक बाजूच्या समोर व सभोवती आपापल्या निशाणापाशी व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याच्या ध्वजेपाशी आपले डेरे ठोकायचे होते. छावणीत त्यांची जागा निश्चित होण्यासाठी त्यांना ध्वज उभारायचे होते. पूर्वेला यहुदा, इस्साकारचा वंश, जबूलूनचा वंश हा यहुदाच्या ध्वजाखाली यहुदाच्या सोबत छावणी टाकून राहील, असे परमेश्वराने सांगितले. जर त्या ध्वजावरील चिन्ह सिंह असेल, तर हे 3 वंश त्या चिन्हाला पाहून समजत असत की ते कोणत्या ठिकाणचे आहेत. 10वं वचन पहा.
दुसरा अध्याय 10वे वचन. दक्षिण बाजूस रौबेन वंशाच्या छावणीचे निशाण लावावे. ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे. रौबेन वंशाचा सरदार शदे उराचा मुलगा अलीसूर असावा. रौबेनचा वंश दक्षिणेकडे होता व शिमोन, गाद हे वंश रौबेनच्या सोबत छावणी टाकून राहिले. 18वं वचन पुढे आम्हाला सांगतं. दुसरा अध्याय 18वं वचन. पश्चिम बाजूस एफ्राईम वंशाच्या छावणीचे निशाण लावावे. ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे. एफ्राईम वंशाचा सरदार अम्मी हुदाचा मुलगा अलिशामा हा असावा. पश्चिमेला मनश्शे आणि बन्यामीन वंशाचे लोक एफ्राईम सोबत छावणी टाकून राहावेत असे सांगण्यात आले. नंतर पुढे 25वं वचन. उत्तर बाजूस दान वंशाच्या छावणीचे निशाण लावावे. ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलाप्रमाणे राहावे. दान वंशाचा सरदार शादेचा मुलगा अहीएजर हा असावा. आशेर आणि नफ्ताली वंशाचे लोक दानच्या ध्वजाखाली छावणी करून राहावेत असे सांगण्यात आले. इस्रायली वंशाचे लोक फार पद्धतशीरपणे आणि व्यवस्थितपणे छावणी टाकून राहिले. प्रत्येक वंशातील प्रत्येक कुटुंबाला ठाऊक होते की त्यांना कोणत्या वंशासोबत आपले डेरे टाकायचे आहेत आणि त्या ठिकाणी राहायचे आहे. नंतर 33 आणि 34 वचने पहा श्रोत्यांनो. दुसरा अध्याय 33 आणि 34 वचने. परंतु परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे लेवी वंशाची गणती इस्रायल लोकांबरोबर झाली नाही. त्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. म्हणजे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते आपापली कुळे व आपापल्या वाडवडिलांची घराणी ह्यांच्या अनुक्रमाने आपापल्या निशाणापाशी डेरे ठोकीत आणि कूच करीत. आम्हाला आता कळले की त्यांना हे माहीत असणे आवश्यक होते की ते कोण होते, कोणत्या वंशातून आले होते, छावणीत त्यांची जागा कुठे होती, कोणत्या ध्वजाखाली त्यांना आपला डेरा टाकायचा होता, कोणत्या वंशाच्या सोबत टाकायचा होता. ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकरिता आवश्यक होत्या. त्यांचे स्थान माहीत झाल्याशिवाय ते युद्धावर जाऊ शकणार नव्हते. तसे श्रोत्यानो, जोपर्यंत एखादी व्यक्ती तिच्या तारणाविषयी पूर्णपणे निश्चित असत नाही तोपर्यंत ती आत्मिक युद्धात टिकू शकत नाही. शंका, भीती आणि प्रश्न मनात बाळगून कोणीही आत्मिक युद्ध लढू शकत नाही. आज आमचे ह्या जगात अनेक शत्रू आहेत. हे जग, आमचा देह आणि सैतान. श्रोत्यानो, जर आपणाला आपल्या तारणाची शाश्वती नाही तर हे शत्रू आपणावर पूर्णपणे हावी होतील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीत प्रत्येक व्यक्तीचे एक स्थान आहे, एक पद आहे. मंडळीतील प्रत्येक कार्य पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात व्हायला हवे. आम्हाला सांगण्यात आले आहे की एक शरीर होण्यासाठी आम्हा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे. करिंथकरास पहिले पत्र 12 अध्याय 12 ते 14 वचने सांगतात. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहे. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे. श्रोत्यानो, जेव्हा परमेश्वर आम्हाला आमच्या शरीरात घालतो, तेव्हा तो परमेश्वराची सेवा करण्याकरिता आम्हाला त्यात घालतो. प्रत्येक विश्वासणाऱ्याला परमेश्वराने दान दिले आहे. आम्हातील प्रत्येकाजवळ दान आहे. कोणीच असं म्हणू शकत नाही की परमेश्वराने मला कुठलेच दान दिलेले नाही. आपल्या दानांविषयी विचार करा आणि शोधण्याचा प्रयत्न करा की परमेश्वराने आपणाला कोणते दान दिले आहे आणि त्या दानांचा उपयोग करणे आपली ख्रिस्ती सेवा होय. मानवी शरीराचे अनेक अवयव आणि भाग आहेत व प्रत्येकाचे वेगवेगळे कार्य आहे. फक्त तळपायात 20 हाडे आहेत. आम्हाला पाहायचे आहे श्रोत्यानो की आमची दाने काय काय आहेत. करिंथकरास पहिले पत्र 12 अध्याय आणि 31व्या वचनामध्ये पॉल लिहितो. करिंथकरास पहिले पत्र 12 अध्याय 31वं वचन. श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा. आम्ही त्याकरिता प्रार्थना करू शकतो, परंतु हे सर्व आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थी वर्चस्वाखालीच करू शकतो. आपणाला दोरकासविषयी माहीत आहे का? ती कपडे तयार करणारी होती. ती कपडा विणीत असे. जेव्हा ती मरण पावली तेव्हा तिच्या शेजारच्या लोकांनी शिमोन पेत्राला बोलवले आणि ज्या विधवा त्या ठिकाणी होत्या
त्यांनी तिने जे कपडे विणले होते ते सर्व शिमोन पेत्राला आणि इतरांना दाखवलेत. कदाचित शिमोन पेत्राने मनात म्हटले असेल की ह्या स्त्रीला जिवंत करणे योग्य ठरेल, कारण ही मंडळीला फार उपयोगी आहे. आणि आम्हाला दिसतं श्रोत्यानो पवित्र वचनात की देवाने तिला जीवनदान दिले. श्रोत्यानो, छावणीमध्ये आपणाला आपली जागा, आपले स्थान शोधून काढायचे आहे. काय आपण दुसऱ्यांची जागा घेण्याचा प्रयत्न करीत आहात? मंडळीत अशी जागा, असे पद घेऊन आपण बसला आहात, जे आपणासाठी योग्य नाही, जे पद खरे पाहिले असता दुसऱ्याचे आहे. आपणातील प्रत्येकाला देवाने दान दिले आहे आणि त्या दानांचा उपयोग आपणाला देवाच्या कार्यासाठी, त्याच्या गौरवासाठी करायचा आहे. दुसऱ्यांचे कार्य करण्याचा प्रयत्न करू नका. ज्यासाठी देवाने आपणाला पाचारण केले आहे, तेच कार्य करा. यात्रिका यात्रिका चालली घटिका
आता आपण तिसऱ्या अध्यायाला अभ्यासणार आहोत. त्यामध्ये अहरोन व मोशे, लेव्यांचा वंश अहरोनाला देण्यात येतो. लेव्यांची 3 कुटुंबे, इस्रायलांच्या प्रथम वत्साची गणना ह्याविषयी आम्हाला पाहायला मिळतं. जसे आम्ही तिसऱ्या अध्यायात येतो श्रोत्यानो, तसे आम्हाला आढळते की परमेश्वर इस्रायलांना रानातील प्रवासाकरिता तयार करीत होता. सर्वप्रथम छावणी पद्धतशीर आणि व्यवस्थित असायला हवी, हे आम्ही पाहिले. गणना करण्यात आली, जेणेकरून युद्धासाठी योग्य असलेल्या लोकांची निवड करण्यात यावी. ते कोण आहेत, कोणत्या वंशातून आहेत, त्यांचं स्थान काय आहे, हे त्यांना माहीत असणे आवश्यक होते. ते अब्रामाची संतती आहेत, हे त्यांना माहीत असायला हवे होते. तसेच व्यवस्थेसाठी त्यांचा स्तर ठरविण्यात आला होता, हे जाणण्याकरिता की ते कोणत्या वंशाचे आहेत आणि त्यांचे काय कार्य आहे. तिसरा अध्याय आम्हाला लेवी वंशाविषयी व त्यांना काय करायचे ह्याविषयी अधिक सांगेल. ह्या वंशाला निवास मंडपाचे सर्व काम पाहायचे होते. जरी पहिल्या मोजणीत त्यांचा समावेश नव्हता, तरी त्यांची मोजणी अलग करण्यात आली, जेणेकरून छावणीमध्ये विशिष्ट कामे आणि पद त्यांना देता यावे. तिसरा अध्याय पहिली 4 वचने वाचूया. परमेश्वर सिनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्या काळची अहरोन व मोशे ह्यांची वंशावळी ही. अहरोनाच्या मुलांची नावे ही. पहिला नादाब, मग अबिहू, एलाजार व इथामार. अहरोनाचे मुलगे अभिषिक्त याजक असून याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी त्याने त्यांच्यावर संस्कार केला होता. त्यांची नावे हीच होत. नादाब व अबिहू ह्यांनी सिनाय रानात परमेश्वरासमोर अशास्त्र अग्नी अर्पिल्यामुळे ते परमेश्वरासमोर मरण पावले. त्यांना संतती नव्हती. एलाजार व इथामार हे आपला बाप अहरोन ह्याच्या हयातीत याजक ह्या नात्याने सेवा करीत असत. पहिल्यांदा आम्हाला अहरोन आणि मोशेच्या कुटुंबाविषयी ह्या ठिकाणी सांगण्यात आले आहे. ह्या ठिकाणी जे सांगण्यात आले आहे ते लेवीय मध्ये लिहिलेल्या गोष्टींना निश्चित करते. नादाब आणि अभिहू ह्यांना नाश करण्यात आले, कारण त्यांनी प्रमुख याजकाच्या कार्याला, जे त्यांनी खरे पाहिले असता करायला नको होते, ते केले होते आणि म्हणून त्यांचा नाश झाला. 5 ते 7 वचने वाचूया. परमेश्वराने मोशेला सांगितले की अहरोन याजकाची सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांना आणून त्याच्यासमोर उभे कर. अहरोन व सर्व मंडळी त्यांना निवास मंडपाच्या सेवेसंबंधाने जी काही कामगिरी सोपवतील ती त्यांनी दर्शन मंडपासमोर पार पाडावी. लेवी वंशाला अहरोनाला देण्यात आले, जेणेकरून त्यांनी त्याची मदत करावी. श्रोत्यानो, तुम्ही व मी आज मंडळीत विश्वासणारे म्हणून आहोत. विश्वासणाऱ्या याजकांचा समूह आहोत. आम्हाला आमच्या प्रमुख याजकासाठी देण्यात आले आहे, हे लक्षात घ्या. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रमुख याजकीय प्रार्थनेत काय म्हणतो ते पहा. योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय 6 वचन, की जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले. ते तुझे होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. विश्वासणारे ज्यांना मंडळी म्हणून संबोधण्यात येते त्यांना येशू ख्रिस्ताला देण्यात आलेले आहे. हा संपूर्ण अध्याय येशूच्या आमच्यासाठी केलेल्या विलक्षण प्रार्थनेला दर्शवितो. आम्हाला प्रेमाच्या भेटीच्या रूपात पित्याने पुत्राला दिले आहे. आमच्यापैकी अनेकांना वाटेल की मग पित्याला अधिक काही मिळाले नाही. आम्हाला हे स्मरणात ठेवायचे आहे श्रोत्यानो, की आता आम्ही जे आहोत ते आम्ही राहणार नाही, परंतु तो आम्हाला जे बनविणार आहे ते महत्वाचे आहे. ह्या लेव्यांना अहरोनाला देण्यात आले हे पुन्हा नमूद करण्यात आले आहे. 9 वचन सांगतं, लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या हवाली कर. इस्रायल लोकांच्या तर्फे ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आले आहेत. आता ह्याचे कारण सांगण्यात आले आहे. 12 आणि 13 वचने सांगतात, इस्रायलातल्या सर्वप्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी इस्रायल लोकातून लेवी वंश घेतला आहे. लेवी वंशातील लोक माझेच होत, कारण प्रथम जन्मलेले सर्व माझेच होत. ज्या दिवशी मिसर देशातील प्रथम जन्मलेले सर्व मी मारून टाकिले, त्याच दिवशी इस्रायल लोकातील मनुष्यांपैकी आणि पशूंपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरविले. ते माझेच होत. मी परमेश्वर आहे. श्रोत्यानो, आज परमेश्वर आमची संपत्तीच नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या समर्पणाची मागणी करतो. काय आपण आपल्या स्वतःच्या सर्व काहीला त्याच्यासाठी समर्पित केले आहे? काय त्यांना आपण ख्रिस्ताकडे आणले आहे? स्वतःच्या सर्वांना त्याच्यासाठी समर्पित करणे एक अति विलक्षण गोष्ट आहे. प्रथम जन्मलेला देवाचा होता.
ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक प्रथम जन्मलेल्याने सेवेत जावे, परंतु तो देवाचा आहे हे दाखविण्याकरिता त्याला सोडण्यात येत असे. इस्रायलमध्ये प्रत्येक वंशातून प्रथम जन्मलेल्याला घेण्याऐवजी परमेश्वराने त्यांची मोजणी केली आणि त्याने लेवीच्या वंशाला घेतले. 14 ते 17 वचने वाचूया. परमेश्वराने सिनाय रानात मोशेला सांगितले की लेवी वंशातील जितके पुरुष 1 महिन्याचे अथवा त्याहून अधिक वयाचे असतील, त्यांच्या वाडवडिलांची घराणी व त्यांची कुळे ह्यास अनुसरून त्यांची गणती कर. मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याला झालेल्या आज्ञेनुसार त्यांची गणती केली. लेवीच्या मुलांची नावे ही गेर्शोन, कहात व मरारी. लेवीच्या वंशात 3 कुटुंबे होती. त्याच्या 3 मुलांचे कुटुंब गेर्शोन, कहात व मरारी. गेर्शोनच्या कुटुंबाची गणती करण्यात आली. त्यांना निवास मंडपाच्या मागे पश्चिमेकडे डेरा टाकण्यास सांगण्यात आले. 21 ते 26 वचनांप्रमाणे त्यांना निवास मंडपाच्या आच्छादन, पडदे आणि तणाव्यांची जबाबदारी देण्यात आली. कहाताच्या कुटुंबाला मोजण्यात आले आणि निवास मंडपाच्या दक्षिणेकडे त्यांचा डेरा ठोकण्यात आला. त्यांचे काम होते कोश, मेज, दीपवृक्ष, वेद्या आणि पवित्र स्थानात सेवेसाठी उपयोगात येणारी पात्रे व पडदा ह्यांची निगा राखणे. मरारीच्या कुटुंबाची गणती झाली. त्यांनी निवास मंडपाच्या उत्तरेकडे डेरे ठोकायचे होते. त्यांचे काम होते निवास मंडपाच्या फळ्या, त्यांचे अडसर, खांब, उथळ्या आणि बाकी सर्व उपकरणासहित त्यांच्या निगराणीचे काम त्यांना देण्यात आले होते. अंगणाचे खांब, त्यांच्या उथळ्या, मेखा आणि तणावे ह्यांची निगा राखण्याचे काम ह्यांचे होते. निवास मंडपाद्वारे मधात एक काटकोन चौकोन तयार झाला होता. त्याच्या भोवती लेव्यांद्वारे एक थोडा मोठा काटकोन चौकोन तयार झाला होता आणि त्याच्या भोवती बाकी 12 वंशांच्या द्वारे एक मोठा विस्तृत असा काटकोन चौकोन तयार झाला. आपण हे सर्व कसे दिसत असेल ह्याची कल्पना करू शकता. निवास मंडपाला नेहमीच त्याचे द्वार पूर्वेकडे राहील अशा प्रकारे उभारण्यात येत असे. पूर्वेकडेच द्वाराच्या समोर अहरोन व मोशे त्यांच्या कुटुंबासहित डेरे ठोकीत. मरारी उत्तरेकडे, गेर्शोन पश्चिमेकडे आणि कहात दक्षिणेकडे व नंतर 12 वंशाचे लोक यहुदा, इस्कार, जुबलून पूर्वेकडे, दान, आशूर, नफ्ताली उत्तरेकडे, एफ्राईम, मनश्शे व बन्यामीन पश्चिमेकडे, रुबेन, शिमोन आणि गाद दक्षिणेकडे अशा प्रकारे त्यांची रचना होती. 39 वचन आम्हाला सांगतं, 3 अध्याय 39 वचन. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे लेवी वंशाची त्यांच्या कुळास अनुसरून जी गणती मोशे व अहरोन ह्यांनी केली, तिच्याप्रमाणे 1 महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुरुष 22,000 भरले. आता आम्हाला दिसतं की इस्रायलच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांची मोजणी करण्यात येते. 40 आणि 41 वचने सांगतात, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले 1 महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुरुष असतील, त्यांच्या नावाच्या अनुक्रमाने त्यांची गणती कर. इस्रायल लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश माझ्यासाठी घे. मी परमेश्वर आहे. आणि इस्रायल लोकांच्या पशूंच्या सर्व प्रथम वस्तांच्या ऐवजी लेव्यांचे पशु घे. मोशेने सर्व प्रथम जन्मलेल्यांची मोजणी केली आणि ते 22,273 पुरुष होते, ज्यांचे 1 महिन्यापासून तर त्याहून अधिक वय होते. ह्याचाच अर्थ की लेव्यांपेक्षा 273 प्रथम जन्मलेले अधिक होते. त्यामुळे त्यांना सोडविण्यासाठी प्रत्येक पुरुषामागे 5-5 शेकेल द्यावे लागले व हे अहरोन व त्याच्या पुत्रांना देण्यात आले. 4 अध्यायात आम्हाला लेव्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी सांगण्यात आले आहे. कोणी सेवा कशी करायची, कोणती सेवा करायची व त्याचा क्रम, लेवी वंशाच्या 3 कुटुंबांना निवास मंडपाची सेवा करण्याचे कार्य कशाप्रकारे सोपविण्यात आले, हे सर्व या अध्यायात सांगण्यात आले आहे. हा अध्याय आम्हाला सांगतो की कोणी सेवा करायची, त्या सेवेचा क्रम व एकूण किती लोक त्या वंशात होते जे सेवेत होते. आणि हा विषय आम्ही पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता.
प्रियानो, परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. त्याची प्रीती इस्रायल लोकांवर होती. मिस्रातून त्यांच्या सुटकेनंतर अनेक गोष्टी त्याने त्यांना शिकवल्या होत्या. आता याच प्रवासात त्याने इस्रायल लोकांना सुव्यवस्था म्हणजे काय याचे सुंदररित्या त्यांच्या निवासाच्या रचनेची सोय करून त्यांना शिकवले. आज आमच्या बाबतीतही देवाची इच्छा काही आहे याचा आम्ही विचार करतो काय? जे काही दान देवाने आम्हाला दिले आहे त्याचा उपयोग आम्ही देवाच्या कार्यासाठी आणि गौरवासाठी करतो काय? एक मोठे प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे. आमच्या प्रत्येक कृती देवाला आवडणाऱ्या असतात काय? जर देव इस्रायल लोकांच्या छावणीची रचना करू शकतो तर तो आमच्याकडून सुव्यवस्था अपेक्षित करणार नाही काय? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 आमच्यावरती दया, कृपा आणि प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, तू आमच्याबरोबर आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे तू आम्हाला कधी सोडत नाहीस, कधी टाकत देखील नाहीस. आज आमचं जीवन तुझ्यामुळं आशीर्वादित होत आहे आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, जे काही मार्गदर्शन तुझ्या वचनांच्याद्वारे तू करतोस की जेणेकरून आमचं जीवन अधिक आशीर्वादित बनावं. होय बापा, त्या प्रत्येक मार्गदर्शनाबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. योग्य गोष्टी करण्यासाठी, योग्य विचार करण्यासाठी आणि योग्य कृती आमच्यामध्ये असण्यासाठी आम्ही आमचे अंतःकरण तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तो आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर, आम्हा प्रत्येकाचा ताबा घे आणि आमचं जीवन अधिक आशीर्वादित कर. होय बापा, आम्ही तुझ्याविषयी विश्वासू बनावं, आम्ही तुझ्या अधीन असावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्याद्वारे ही विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.